लोकांशी बोलत असताना त्यांनी काय अनुभव सांगितले? एक दिवस रात्री आम्ही घरामध्ये असताना जे काही जण जेवत होते, काही जण बाहेर गप्पा मारत बसले होते. नॉर्मल रात्रीच्या वेळेला आपण जे काही सगळं शांतताचं एक जीवन चालू असतं ते चालू होतं. अचानकपणाने पोलीस वेशातले काही लोक तिथे आले आणि आम्हाला सांगितलं की आत्ताच्या आत्ता तुम्ही नेसत्या वस्त्रांशी घर सोडून निघून जा, अख्खं गावच्या गाव रिकामं करा, नाहीतर तुमच्या सकट घराला आगी लावू आम्ही. अशा पद्धतीने त्यांना सांगितल्यानंतर ते इतके हादरले. ते म्हणले तुम्ही आमचे मित्र होता तितके काळ आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला गावातनं बाहेर जायला सांगताय. त्यामुळे ते काय आम्हाला माहिती, तुम्ही बाहेर पडताय का तुमच्या सकट घरं जाळून टाकू. शेवटी जीवाच्या आकांताने नेसत्या वस्त्रांशी जे काही हाताला मिळेल नाही मिळेल, काही जणांच्या हाताला काहीच मिळालं नाही, तर नेसत्या वस्त्रांशी ती सगळी लोक त्या गावामधनं लांब कुठेतरी. तुम्ही ह्या सगळ्या 14 दिवस तिथे होतात, तर त्याशी अनेक महिला, अनेक मुलं, अनेक मिलिटरीचे किंवा सुरक्षा रक्षकावरती असणारे तरुण, तुम्ही मध्यंतरी एक फोटो पाठवला होता की मोटरसायकलवरनं बंदुकी घेऊन जातायत तरुण वगैरे अशा पद्धतीनं. तर त्यातल्या लोकांशी बोलत असताना त्यांनी काय अनुभव सांगितले, काय काय अनुभवलं त्यांनी, त्यातले काय एकंदरीत प्रसंग होते, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं? एक अनुभव असा होता की एका कॅम्पमध्ये आम्ही मेडिकल कॅम्प आणि मुलांबरोबर ऍक्टिव्हिटी असं दोन्ही त्या ठिकाणी एकत्र होतं. साधारणतः चुराचांदपूर पासून तो 20-22 किलोमीटरवरती कॅम्प होता. तर त्या कॅम्पमध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की गेली अनेक वर्ष, म्हणजे हा सगळा हिंसाचार होईपर्यंत आम्ही मैतेई आणि कुकी शेजारच्या गावांमध्ये एकत्र राहत होतो. आमचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. आम्ही अतिशय एकमेकांबरोबर खूप सलोख्याने एकोप्याने राहत होतो. पण हा हिंसाचार सुरू झाला आणि काय झालं माहित नाही, मैतेई एकदम इतके वेगळेच झाले की ते आमचे खरंच शेजारी आहेत का, आमचे मित्र आहेत का, इतका प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण एक दिवस रात्री आम्ही घरामध्ये असताना जे काही जण जेवत होते, काही जण बाहेर गप्पा मारत बसले होते. नॉर्मल रात्रीच्या वेळेला आपण जे काही सगळं शांतताचं एक जीवन चालू असतं ते चालू होतं. अचानकपणाने पोलीस वेशातले काही लोक तिथे आले आणि आम्हाला सांगितलं की आत्ताच्या आत्ता तुम्ही नेसत्या वस्त्रांशी घर सोडून निघून जा, अख्खं गावच्या गाव रिकामं करा, नाहीतर तुमच्या सकट घराला आगी लावू आम्ही. अशा पद्धतीने त्यांना सांगितल्यानंतर ते इतके हादरले. ते म्हणले तुम्ही आमचे मित्र होता तितके काळ आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला गावातनं बाहेर जायला सांगताय. त्यामुळे ते काय आम्हाला माहिती, तुम्ही बाहेर पडताय का तुमच्या सकट घरं जाळून टाकू. शेवटी जीवाच्या आकांताने नेसत्या वस्त्रांशी जे काही हाताला मिळेल नाही मिळेल, काही जणांच्या हाताला काहीच मिळालं नाही, तर नेसत्या वस्त्रांशी ती सगळी लोक त्या गावामधनं लांब कुठेतरी म्हणजे कुठेतरी आपल्याला काहीतरी एक मदत मिळेल ह्या आणि किंवा स्वतःला वाचवण्यासाठी त्या गावातनं लांब पळून गेली आणि त्या एका कॅम्पमध्ये ती आता राहत होती. दुसरा अनुभव होता की जो मणिपूर आणि इम्फाल ह्याच्या बॉर्डरवरचं एक गाव आहे, लांगझा म्हणून गाव आहे, की तिथे मैतेही खूप राहतात आणि बहुल आहे आणि कुकी बहुल असा तो एरिया, म्हणजे ज्याला आपण एक मधलं गाव म्हणतो ना, दोन्हीला जोडणारं असं ते गाव होतं. ते कदाचित त्या बफर एरियामध्ये असेल, आम्हाला ते पटकन लोकेट नाही करतात, पण ते त्या बफर एरियामध्ये असावं, कारण तो बफर एरिया तसाच होता. तर त्या गावामध्ये अशी म्हणजे एकूण मणिपूर मधली परिस्थिती बघताना दोन्ही ठिकाणी मैतेई काय किंवा कुकी काय आपल्या गावाच्या वेशींवरती 24 तास गस्त घालण्याचं काम करतात. कारण कुठनं कोण कधी येईल आणि कधी आपल्यावरती हल्ला होईल आणि कधी हिंसाचार सुरू होईल आणि कधी आपल्याला काय होईल ही सततची भीती असल्यामुळे गावागावांमध्ये सगळ्याच गावांमध्ये गस्ती घालण्याचं काम चालू असलेलं आपल्याला दिसतं. आणि अशीच गस्त घालत होते गावाच्या वेशीवरती लोक, तरुण मुलं होती. साधारणतः तरुणच गस्त घालायचं काम करतात, कारण त्या जरा स्ट्रॉंग असल्यामुळे आणि त्या गस्त घालणं त्यांना शक्य असल्यामुळे. तर ते गस्त घालत असताना कुठनं तरी लांबनं मैत्रींचा काहीतरी जमाव हातामध्ये हे काय पेटते काहीतरी गोष्टी घेऊन येते असं त्यांना वाटलं. त्यामुळे तिथला एक डेव्हिड नावाचा मुलगा होता. त्याला वाटलं की आता आपल्या गावातली लोक वाचणं अशक्य आहे, त्यामुळे आपण त्यांना जाऊन हिंड द्यावं आणि जितक्या जणांना पळता येईल गावातनं त्यांना मदत करावी. म्हणून तो मुलगा तिथे आला आणि त्यांनी म्हणजे त्याची 2 वर्षाचं बाळ होतं. त्या बायकोला सांगितलं 2 वर्षाच्या बाळाला आणि वडिलांना सांगितलं तुम्ही तिघही जण इथनं पळा आणि गावातल्याही लोकांना सांगितलं ताबडतोब तुम्ही इथनं पळा, आमची काळजी करू नका, तुम्ही जितके लांब जाता येईल तितके जा, तोपर्यंत आम्ही मैत्रींना ह्या हद्दीवरती अडवण्याचा किंवा गावाच्या वेशीवरती अडवण्याचा प्रयत्न करतो असं सांगून ते तिथनं त्यांना पळायला मदत केली. आणि ते म्हणलं आमच्याकडे स्कूटर आहे, तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही लांब जा, आम्ही तुमच्या पाठोपाठ स्कूटरवरनं तिथपर्यंत पोहोचू. असा अनुभव दुसऱ्या कॅम्पमध्ये पण आम्हाला सांगत होते. तर ते मैतेई आले तिथे, त्यांनी घरांना आगी वगैरे लावायला सुरुवात केली. ह्यांनी स्कूटर पर्यंत स्कूटर घ्यायचे आणि पळायचं ह्याच्यात तो होता.
तेवढा पाठलाग केला मैत्री जो काही ग्रुप होता त्यांनी, एक जमा आलेला होता त्यांनी, आणि त्याला पकडलं, त्याचं मुंडकं उडवलं त्यांनी आणि उरलेलं मुंडकं त्यांनी घेतलं आणि त्या गावाच्या वेशीवरती टांगून ठेवलं त्याचं मुंडकं, आणि उरलेलं शरीर जे होतं त्याचे तुकडे तुकडे करून ते जाळून टाकलं. त्या धक्क्यामध्ये त्याचे वडील इतके शॉक, कारण आधीच त्याच्या वडिलांनी खूप दुःख बघितलं, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या बायकोला त्यांनी गमावलेलं होतं, त्याची लहान बहीण होती 5-6 वर्षाची, तिला कॅन्सर झालेला होता, त्यामुळे ती गेलेली होती. त्यामुळे एक हाती ह्याला लहानाचं मोठं करण्याचं काम, म्हणजे आईचं प्रेम बापाचं प्रेम दोन्ही त्यांनीच त्याला दिलेलं होतं आणि लहानाचं मोठं करण्याचं काम केलेलं होतं. आणि अशा वेळेला हा आपला हातातोंडाशी आलेला आपला मुलगा अचानकपणाने अशा पद्धतीने जमावाकडनं मारला जाणं हे त्यांच्यासाठी इतकं शॉकिंग होतं की ते आता बोलायचं विसरलेत. आणि आपल्याला असंही दिसतं की अनेक ठिकाणी आज असं झालंय कुकी आणि मैत्री दोन्ही एरियांमध्ये, की आता ह्याची बायको तिच्या माहेरी आहे आणि ते दुसरीकडे दुसऱ्या गावामध्ये त्यांच्या भावाबरोबर राहतात. ते कॅम्पमध्ये, कारण ते इतक्या शॉकमध्ये आहेत की त्यांना कॅम्पमध्ये आता नाही ठेवले, त्यांना त्यांच्या भावाच्या घरी ठेवले, ते थोडं लांब आहे तिथनं. पण आपल्याला अनेक ठिकाणी असं दिसतं की कुकी आणि मैत्री जर का इंटरकास्ट मॅरेज झाले असतील किंवा इंटर रिलिजन त्यांची लग्न झालेली असतील, तर आज या हिंसाचारामध्ये कुकी असणारा नवरा आणि मैत्री असणारी बायको हे एकत्र राहू शकत नाहीत. दोघंही आपल्या, म्हणजे कुकी बायको असेल तर ती कुकी एरियामध्ये आणि मैत्री असेल तर ती मैत्री एरियामध्ये. आणि गेले 5-6 म्हणजे गेले आता 8-10 महिने झाले ते दोघंही जण एकमेकांना भेटलेले नाहीत, कारण इंटरनेट बंद असल्यामुळे, इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे फोन पण चालू नाहीत, एकमेकांशी बोलणंही अशक्य आहे. आणि त्यामुळे ते दोघंही एकमेकांपासून लांब गेले 7-8 महिने राहत आहेत आणि काही संपर्क काही वेळेला होतोय काही वेळेला नाही. त्यामुळे दोघं कसे आहेत हे माहित नाही. पण निदान एक झाले की कुकी एरियामध्ये मैत्रीना एक कॅम्प आम्हाला मिळाला की ज्या ठिकाणी कुकी आणि मैत्री एकत्र राहत आहेत, असाही एक कॅम्प मिळाला. पण मैत्री एरियामध्ये तुम्ही बघितल्यानंतर तिथे एक कुकी मुलगी लग्न होऊन गेलेली होती, तिला मात्र त्या घरच्यांनी लपवून ठेवलेलं होतं, कारण जर का बाहेर कळलं की ही कुकी मुलगी इथे मैत्री एरियामध्ये राहते तर तिची खांडोळी करून टाकते, म्हणून तिला त्यांनी लपवून ठेवले. इतकी भयानक परिस्थिती ह्या सगळ्या हिंसाचाराच्या अनुषंगाने आहे तिथे.